16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात, म्हणजे फार उत्कृष्ट सुरुवात नितेश याच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया आलियाच्या माध्यमातून देखील कशा प्रकारची गोलंदाजी. अजून देखील विचार केला तर 2 चेंडूचा खेळणं बाकी. बघूया 2 चेंडूंमध्ये कितपत धावा खर्च करतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा प्रणयच्या माध्यमातून ऑफसाईड रिझन मध्ये सुरेख फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. तोपर्यंत मात्र वेगाने एक धाव पूर्ण. विचार केला 17 धावा धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा नितेशच्या माध्यमातून, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथून मात्र जर चेंडू सुटला असता तर निश्चितच 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु आपल्या संघासाठी 3 धावा रोखतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडीबाद 18च्या घरामध्ये. निश्चित विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केला गोलंदाजीच्या माध्यमातून नवीन गोलंदाज शाकिब. आता मात्र ज्या गोलंदाजीच्या माध्यमातून विचार केला साई कृपया संघाकडून एक स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो शाकिब, त्या गोलंदाजाला मात्र दुसरं षटक फेकण्यासाठी बोलवलंय. तर कर्णधाराच्या माध्यमातून सातत्याने पहिले षटक फेकतो आपण हायवे एंडकडून शाकिब. परंतु आलियाचा जर विचार केला तर मागील सामन्यांमध्ये कित्येक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या गोलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु शाकिब याच्या माध्यमातून चेंडू पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक सुंदर झेर नितेश बॅक टू पॅव्हिलियन. निश्चित पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख फटका मारला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कुठेतरी ताकदीची कमी जर विचार केला क्षेत्ररक्षक जर वाऱ्याचा वेग देखील त्याच प्रवाहाच्या दिशेने चेंडू लगावला होता, परंतु एक सुरेख झेल बाउंड्री लगत आपल्याला पाहायला मिळाला. तर निश्चितच 2 धावा कल्पेशच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये.
तर नितेशचा विचार केला तर पहिली विकेट आपल्या नितेशच्या स्वरूपामध्ये बाद झाली. त्याने नितेश आपली कामगिरी चोखरित्या बजावून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. तब्बल 5 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाजी कल्पेश देखील बॅक टू पवेलियन एक सुंदर जल रवीच्या माध्यमातून पूर्ण केला गेला. आता मात्र नवीन फलंदाज देवा. आता मात्र स्ट्रायकिंगवर शाकिबाचा विचार केला तर पहिल्या षटकांमध्ये कुठेतरी महागडं ठरलं होतं. आलियाचं षटक 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कुठेतरी धावगती आता मात्र भरून काढताना पाहायला मिळतोय. तो गोलंदाज शाकिब, 2 महत्वपूर्ण फलंदाज नितेश आणि कल्पेश तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळाले. बघूया अजून देखील 3 चेंडू आहेत मित्रांनो या षटकामध्ये. एलआयजी एंडकडून गोलंदाजीचा मारा करतोय खूप वेगवान गोलंदाज शाकिब. आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे पण चेंडू जातोय तो सीमा रेषा बाहेर. एक हाय नेट ब्रँडेड षटकार. निश्चित विचार केला पहिले चेंडू वारंवार उल्लेख करत होतो सुरळीतरित्या फेकले गेले होते, परंतु विचार केला नवीन फलंदाज प्रणय जो सलामीच्या जोडीमध्ये आले होता. आतापर्यंत देखील एक चेंडू खेळला गेला होता, 1 धाव, परंतु आता मात्र मारतोय तो षटकार. काय खेळाडूला सलामीच्या जोडीमध्ये मैदानामध्ये पाठवल्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपस्थित. तोपर्यंत मिळते ती केवळ एकेरी स्वरूपाची धाव आणि एकेरी स्वरूपाच्या धावसंख्येने एक नवीन खेळाडू देवा आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला 5 चेंडूचा खेळ झाला मित्रांनो. शेवटचा चेंडू अजून देखील येणं बाकी. आतापर्यंत एक षटकार जरूर आलाय मित्रांनो, परंतु त्यामागे जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला शाकिबच्या माध्यमातून. म्हणजे विचार केला कुठेतरी अशा प्रकारच्या चुका सुधाराव्या लागतील येणाऱ्या कालावधीमध्ये शाकिब या गोलंदाजाला. कारण की विचार केला सायकृपा या संघाचा विष्णू बिचोकल्याच्या माध्यमातून कित्येक असे नवदूत खेळाडू आहेत मित्रांनो. 10वी 11वी मध्ये आपल्याला शिकताना पाहायला मिळतात आणि अशा खेळाडूंना घेऊन संघाची संघबांधणी करणं आणि तिथून मात्र आपला संघाला एक बळकट स्थितीमध्ये घेऊन जाणं एक काम विष्णू बिचोकले यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक नवदूत बांधणे आहे मित्रांनो, अनुभव अजून देखील येणं बाकी आहे, परंतु मित्रांनो ज्या प्रकारचा खेळ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतो त्या प्रकारचा खेळ देखील फार महत्वाचा आहे. आणि आता मात्र देवयाच्या माध्यमातून लगावला जातोय एक 1 बाउन्स ब्रँडेड चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा फटकावर पाहायला मिळतात. याच गतीने जर पाहायला मिळालं तर कुठेतरी 60 धावसंख्या. कारण की विचार केला पहिल्या 3 सामन्यांचा मित्रांनो तर लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये 36 धावा काढल्या होत्या रिया श्री गणेश संघाने. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा काढून 31 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर जर विचार केला तिसऱ्या सामन्यामध्ये देखील 30 धावा काढून 31 धावसंख्येचं आव्हान. म्हणजे विचार केला मित्रांनो शुक्रवारी आपल्याला पावसाची वर्णी मैदानामध्ये पाहायला मिळेल. तिथून मित्र या आयोजकांच्या माध्यमातून मैदानावर घेतलेले परिश्रम कुठेतरी आता मात्र सातत्याने पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि ज्या प्रकारचं ऊन आता मात्र मैदानामध्ये येत आहे मित्रांनो तर निश्चित मागील सामन्याचा जर विचार केला तर मित्रांनो लगलगतं ऊन आता मात्र मैदानामध्ये येत आहे. कुठेतरी पुन्हा एकदा कैमल क्रिकेटमधील ज्या प्रकारचे स्कोरिंगचे मॅचेस होतात ते आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. डीजे मावल्या संघाने 50 धावा उभारल्या आणि त्याच प्रकारचं
कडे वर्णी करतो तो मोरया संघ. 2 धावांचा कॉल होता मित्रांनो आणि 2 धावा सहजरित्या चित्तेच्या वेगाप्रमाणे पूर्ण. विचार केला जे कॉलिंग पाहायला मिळालं 2 फलंदाच्या माध्यमातून आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण प्रणयच्या माध्यमातून. जर विचार केला विष्णू बिचोकले याचा आलियाचं षटक खूप महागडं ठरलं होतं. 18 धावा खर्च केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावर मात्र विश्वास दर्शवलाय आणि विश्वास पूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटीची इनसाइडच घेऊन यष्टिरक्षकाच्या माध्यमातून सुरेख झेल. प्रणय देखील बॅक टू पॅव्हिलियन. निश्चित विचार केला तर 18 धावा खर्च केल्या होत्या मित्रांनो या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तिथून मात्र याच गोलंदाजावर विश्वास दर्शवला विश्वने बिचुकले यांनी आणि मात्र त्याच प्रकारची विश्वासार्थ गोलंदाजी करावी लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये देखील केवळ 2 धावा खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण विकेट, परंतु अजून देखील 4 चेंडूचा खेळणं बाकी. आणि नवीन फलंदाजाचा विचार केला प्रवीण चव्हाण माफ करा प्रवीण चव्हाण आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. हा देखील फलंदाज एक मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. आता मात्र उत्कृष्ट फटका प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नकार दिलाय प्रवीणच्या माध्यमातून केवळ मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून मात्र रनआउटची संधी, परंतु रनआउटच्या माध्यमातून प्रवीण देखील बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्येचा विचार केला 34 धावा फलकावर पाहायला मिळतं. दुसऱ्या रनाच्या शोधामध्ये मात्र फलंदाज तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला 3 चेंडू झालेत आणि नवीन फलंदाज गोविंदा आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आली याच्या माध्यमातून आता मात्र चेंडू जर विचार केला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि येतोय तो या षटकामधील पहिला निर्धाव चेंडू. आतापर्यंत विचार केला सुरेख गोलंदाजी शाकिबाचा जर विचार केला तर 4 चेंडू सुरेखरित्या फेकले गेले होते, परंतु एक चौकार षटकार मित्रांनो, 2 मोठे फटके आणि त्याच प्रकारचा फटका गोविंदा याच्या माध्यमातून देखील पाहिला जातोय. चेंडू जातोय तर सी मारेच्या बाहेर हाय नेट सम ब्रँडेड षटकार. तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि रवी याच्या माध्यमातून मात्र एक सुरेख झेल रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. विचार केला या संपूर्ण स्पर्धेचा तर 50 ही सर्वांक धावसंख्या आहे, सर्वोच्च धावसंख्या आहे. डीजे माऊलीच्या माध्यमातून ही धावसंख्या उभारली गेली होती. बघूया ती धावसंख्येचा आलेख आता मात्र तोडला जातोय का मोरे या संघाच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत विचार केला मित्रांनो 13च्या सरासरीनं तब्बल 40 धावा
13.30च्या सरासरीनं 40 धावा मैदानामध्ये पाहायला मिळतात. आणि गोलंदाजाचा विचार केला गोलंदाज बाबू हा देखील एक यंग गोलंदाज मित्रांनो, यंग टॅलेंट आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 6 रुपये संघाचा विचार केला तिन्ही गोलंदाज, जर गोलंदाज आली असेल, शाकिब असेल, गोलंदाज बाबू असेल, तिन्ही गोलंदाज मित्रांनो अंडर 19 चे गोलंदाज आणि सातत्याने त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आज आली मागडा ठरलाय मित्रांनो. परंतु या गोलंदाजच्या माध्यमातून विचार केला मागील संपूर्ण स्पर्धेचा तर फार उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. गोलंदाज बाबू संघासाठी 4थं तर वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक घेऊन पाहायला मिळतो. देवा चेंडू खाली भरून तो चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गिरकी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी जकडून ठेवले देवा याला आणि येतोय तो या पहिला निर्धाव चेंडू. देवाचा जर विचार केला मित्रांनो, युनिटी या संघाकडून हा खेळाडू सातत्याने फार उत्कृष्ट खेळ करताना आपल्याला पाहायला मिळायचा. परंतु आज मात्र मोरे या संघाच्या माध्यमातून धन्यवाद पंच. राजेश पुजारी आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर वाईस पंच विकास करे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज बाबू याचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅटीची लोअर इनसाइड घेऊन पहिली धाव वेगाने पूर्ण, दुसऱ्या धावाचा पुकार असणार आहे. क्षेत्ररक्षक रवी त्या ठिकाणी उपस्थित, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण. निश्चित चेंडूला जर योग्यरित्या गॅदर केला असता, फेकी केली असती तर निश्चित 2 धावा सहजरित्या पूर्ण केला जातो. यस पंच 1 शॉट. चला पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नाही. 1 रन शॉट आहे मित्रांनो. म्हणजे या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या मात्र 42 धावा. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. जर विचार केला विकास करे आणि राजेश पुजारी यांचं तर हे दोन एक उत्कृष्ट खेळाडू आहेत मित्रांनो आणि त्यांच्या माध्यमातून